रामकृष्ण हरी भावांनो बहिणींनो, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. झाला का तुमचा चहा पाणी? ते माझा झालाय चहा पाणी. आज शनिवार होता, मला हाफ डे होता शाळेला. लवकर घरी आले मी आज 1 वाजता. तिकून आल्याच्या नंतर थोडा आराम केला. बरं नव्हतं ना दादांनो, मला गोळ्या औषध घेतल्या आणि थोडे झोपून राहिले मी. उठल्याच्या नंतर चहा वगैरे घेतली. तुमच्या दाजीला चहा ते दिली. नाही चहा दिली तर दिन ना घराच्या बाहेर काढून. हो का? मग मी झोपेल होते त्या अगं उठ ना झोपेलच राहते का? दिवस माळवला. बरोबर आहे ना मग. एक दिवस आराम भेटतो ती कोणा त्यांना सहन होत नाही. काय अवघड आहे ना. फक्त दैन पाहिजे दुसऱ्याची. कायची देईन पाहिजे? हे पाहिजे. तू ना नुसतं चुगल्या कर भावासोबत. किती चुगल्या लाव. माझ्या भावाला खोटं सांगायची गरज नाही. माझ्या भावाला माहिती दाजीचे किती रुपये म्हणून. हा, दाजी काय सोपं नाहीये, पण ते कुठून फसले काय मी देऊन टाकलं मला. मग तिकडे सर्व द्यायची ना बहीण. यावर दादांनो माल घ्यायला महिनाभर यायची 0 ते जर शिकात. हा, महिनाभर मग काम स्वरूप राहा ना. महिनाभरात काय होणार आहे? नाही महिना ठीक झाला. खाय प्यायची दैन झाली ना बरोबर. हे तू करते ते. टेन्शन नको घेऊ. खाय प्यायला बसत रे. हम्म? मला स्वयंपाक येतो, सगळं येतं, मला काही टेन्शन नाही. हा का? मग तेवढ्या बाकी हुशार आहे मी. हुशार आहे का? माझ्या आईनं शिकवलेलं आहे मला सगळं. स्वयंपाक कसा करायचा, काय करायचा. मग तेव्हा नाही कळायला का आपल्याला सगळं येतं, स्वतःच पोट भरता येतं. लग्न काय करायचं मग? तू काय आली? तू काय आला? मी काय बळजबरी बाग लागून आले का? बळजबरीच आली तू आता. आले मला पायाला. तुम्हाला प्लेट भरून पोहे खाऊ घातले. तुम्हाला 500 रुपये दिले. आता मध्ये चांगलं बकरा ग्लास भर पाणी दिलं. हा, हा? नाही तर आम्ही पोहेच वाटत आलं का लगे पोहे येईन लगे त्याला गांधीच काही पोहेच खाल्लेले नाही कधी. पोहेच पाहिलेले नाही. बरं आम्ही पोहे खाऊ घातले आणि तुम्ही 500 रुपये काऊन दिले? हा? हा, ही हरिणपटासाठीच ना. नाही आम्ही असेच म्हणून दिले बाबा. हा. हॉटेलमध्ये कसं गेला, हॉटेलमध्ये टिप देतो म्हणलं, चला एक टिप देऊन टाका. बरं द्या मग मी जाते. द्या पैसे मला 5-6 लाख रुपये द्या मला. 5-6 लाख जाते मी आता. तू येते आली तेव्हा तो 5-6 लाख रुपये घेऊन आलती का? नाही मग आता 500चं किती मागणार आहे मी? हा, मग तुला तवा देऊन टाकेल ते 500 रुपये. वा रे वा. एक पहा दादांनो पहा. एक तर खाऊ घातलं तर खाऊ. आली तेव्हा 30 किलोची ती, आता किती 70 किलोची झाली. 70-80 किलोची. पाया बरं शेवटी उपकार मान माझे. काय सगळं काय म्हणते ना, पहिले किती नाजूक होते मी. हा. आता बाकीली ढम्मा ढोल सांगते आमचं मला. खाऊ ना. तुम्ही पहा बरं हाय तसेच आहे. आणि मग त्याला इमानदारीने खावं लागत. हा, नाही तर लय चोरून लपून खाते मी. मग भाजी भाकरीशिवाय दुसरं काही खात नाही मी. लोक काय दगड खातील. पहा दादांना आमचे भांडणं तर चालूच राहणार आहे. तुमच्या घरी पण असेच भांडणं होता का सांगा मला. रिअल भांडणं हे काही कॉफी नाहीये. बोलता बोलताच भांडणं लागून जाते. दाजी काही कमी नाहीये, कमी समजू नका. हो, तुम्हाला वाटत असं बोलत असं मजाक मध्ये. दाजी इतकं भारी कोणी नाहीये. अजून काही काही नाही. आता जितकं सांगितलं तितकं कमी आहे तुमचं. काय रे तो बाप कसा आहे? हा बापाविषयी म्हणल्यावर कोण सांगणार? माय कशी तुई? दोन्ही चांगली. हा, दोन्ही खराब आहे मनाचं. पा टाटा बाय बाय. रामकृष्ण हरी सर्वांना. चला बाय. श्री स्वामी. भेटू उद्या परत.